नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत खतरनाक ट्विस्ट आलेला आहे। मित्रांनो, आता सुनीताने जे काही करायचं ते तिला केलेलं आहे। तिने मानिनीला आणि विक्रमला रिक्वेस्ट करून त्यांना दाखवलेलं आहे की बघा, तुमच्या सुनेने काय दिवे लावलेत ना दिवाळी, ते तुम्ही आज पहाच। अहो, हिचं अफेअर होतं, ही तुमच्या डोळ्यात धूळ झोकत होती आणि तुम्हाला तिने कळूनच नाही दिला आजपर्यंत। ही इतकं नीच वागते तुमच्यासोबत आणि तुम्ही तिला झेलताय कस काय? तुम्ही तिच्यासोबत राहताय कस काय? तिला घराबाहेर हाकलून द्या। बापरे, इतकं काही सांगते, इतकं काही बोलते। म्हणजे एखाद्याचं सुख असतं ना, म्हणजे जे आनंद असतं ना, तो आहे ना पाहवत नाही। अगदी तसंच काहीतरी सुनीताच्या बाबतीत झाले। काव्य इतकी आनंदी आहे, इतकी खुश आहे, तिच्या नवऱ्यासोबत ती आनंदी आहे आणि तिचा संसार सुखाचा चाललाय, पण ह्या सुनीताला ते पाहवत नाही आणि सुनीताला काही करून काव्याचं सत्य सगळ्यांसमोर आणायचंच। काव्य तिच्या जागी खरी आहे आणि तिने ते सिद्धही केलेलं आहे, मानिनीला पटवूनही दिलेलं आहे। पण या सुनीताला ते मान्यच नाहीये। तिला ते काही करून सगळ्यांना सत्य सांगायचं आणि त्यामुळे आता ती काव्याला इतकं काही काही बोलत आहे, तिच्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप करत आहेत, पण मात्र मानिनी मुख गिळून गप्प बसलेली आहे। पण विक्रमही काही शांत बसणार नाही। विक्रम आता मध्ये बोलणार आहे की हे सर्व काय चाललंय, मला कुणी सांगेल का? माझ्या सुनेवर असे घाणेरडे आरोप करताना तुला लाज नाही वाटत का? तो सुनीताला जाब विचारणार आहे। पण सुनीता थांबायचं नावच घेणार नाहीये, कारण एखादी अशी काकू असते बघा, जी नॉनस्टॉप बडबड करत असते, अगदी तशीच सुनीता आहे। ती कुणाचं ऐकून घ्यायला तयारच नाही, तिची नॉनस्टॉप बडबड चालूच आहे आणि तिला फक्त एवढंच दाखवायचंय की तुम्ही हा पेनड्राईव्ह बघा, याच्यातलं CCTV फुटेज बघा आणि मग ठरवा की तुमची सून लक्ष्मी आहे की अलक्ष्मी आहे। तर मित्रांनो, आता तिने ते फुटेज लावलेलं आहे आणि ती रिक्वेस्ट करत आहे फुटेज पाहण्यासाठी। तर मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने कळतंय की मानिनीने आज एका सुनेची बाजू घेऊन तिच्या स्वतःच्या मैत्रिणीच्या विरुद्ध गेलेली आहे। सासू कशी असावी ना, याचं उत्तम उदाहरण आज कळतंय। सासू असावी तर खरंच मानिनी सारखीच असावी। प्रत्येक सासूनी मानिनी सारखं असायला हवं की आपल्या सुनेवर विश्वास कसा ठेवायचा, दुसरं कुणाचं न ऐकता आपल्या सुनेचं ऐकून तिच्यावर विश्वास कसा ठेवायचा, हे आज कळलं असेल ते फक्त मानिनीमुळे। मानिनीने काव्याची बाजू घेतली, काव्याला खरं ठरवलं आणि सुनीताच्या स्थानकनी कानाखाली मारली आणि तिला सांगितलं की आतापर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तू जे मला दाखवलं तेच मी पाहत गेले, पण माझ्या डोळ्यांना जे सत्य आहे ते दिसलंच नाही। पण आता मला सत्य माहित आहे, सत्य जे काय आहे ते आता काव्याने मला सगळं काही सांगितलेलं आहे, त्यामुळे मला तुझ्या सत्याची आणि तू काही दाखवते त्याची काहीच गरज नाहीये। बापरे, सुनीताने अशी काय पलटलेली आहे, मानिनीने अशी काय कानाखाली दिलेली आहे की सुनीताची बोलतीच बंद झालेली आहे। तरी पण सुनीता काय शांत बसते होय? कुत्र्याचं शेपूट वाकडच तसं सुनीता ऐकायला तयारच नाही। ती बोलते, मानिनी म्हणू तू तुझ्या सुनेपायी मला मारलंस अगं, पण ती घाणेरडी आहे, तिचा अफेअर आहे। पण मानिनी आता एक शब्दही ऐकून घेत नाही। ती बोलते की आतापर्यंत तुम्हाला दाखवलं तेच मी पाहिलं। मित्रांनो, कसं असतं की आपण आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते पाहतो, पण आपल्याला हे माहित नसतं की आपल्याला जे दिसते तेच खरं आहे म्हणून। खरं दुसरंही काहीतरी असू शकतं, पण जे सुनीताने मानिनीला दाखवलं ते मानिनी पाहत गेली, पण जे काही सत्य होतं ते तर वेगळंच होतं आणि ते काव्याने आता स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता मानिनीचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे आणि बिचारी मानिनी आता काव्याची एवढी प्रेमात पडलेली आहे, एवढी त्याच्या बाजून झालेली आहे की तिने स्वतःच्या मैत्रिणीचा अपमान करून तिला घराबाहेर हाकलून दिलेला आहे आणि काव्याची बाजू घेतलेली आहे। आणि आता अक्षरशः विक्रम आणि मानिनी दोघेही काव्याच्या गळ्यात पडलेले आहे आणि काव्यालाही इतकं रडू येत आहे। तिचा आनंद, म्हणजे थोडक्यात आनंद असतोच म्हणा, की अशी सासू प्रत्येक सुनेला मिळावी अशीच तिची मनोमनी इच्छा असेल कदाचित। कारण खरंच मानिनी जे काही केलं ना आज, ते खरंच अप्रतिम होतं, अगदी उल्लेखनीय होतं आणि आता असाच त्यांचा सुखाचा संसार व्हावा, अशीच त्यांची फॅमिली हॅप्पी राहावी। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंट नक्की सांगा। धन्यवाद।